काय फुल भिजलं बघा, फुल. काय काय सुसू लागली? छत्री नवीन घेतली आता मग मी तर स्वतः दख्खनची आहे, दिलंय मला बागलांमध्ये, तर करायचं काय? हे काय हे एवढे सगळे जातीवाती करून ठेवलेत. वेलकम बॅक गाईज, कसे आहेत सगळे? तर आता मी निघतोय ऑफिसला आणि त्याच्या पहिले पण दाखवतो मी आज डब्याला काय घेऊन जातोय. तर हे आपली दोडक्याची भाजी आहे. आईने आता कॉर्नफ्लेक्सचा आईने आता कॉर्नफ्लेक्सचा चिवडा बनवला आहे आणि चपाती. आता बाहेर बघू वातावरण कसं होतं आहे. क्लिअरच आहे बट वरती फॉग थोडं दिसतोय. आय थिंक सो आज पाऊस पडायला हवा, बट मी जेव्हा पोचेल त्याच्यानंतर पडायला पाहिजे, कारण की यार बाईक नाही यार, वातावरण परत भिजेल, ते मजा नाही येते. मस्त मस्त फॉर्मल घातले, तसं कसं हा? ठीक आहे, चला आपण निघूया आता, कारण की लेट होईल ना यार. काय फुल भिजलं बघा, फुल. अचानक पाऊस पडला घरी येताना. मला बॅग थोडीशी कमी भिजली आहे, तर आता सगळं मला हाताचं पाणी त्या बॅगेत पडतंय. घरी जाऊ फटाफट आतमध्ये, आतमध्ये जाऊ ना भिजलो. हवा मी बघा चेंज करतो, मग भेटूयात. तर गाईस, मम्मी झोपली आहे आणि तिला थोडासा बरं वाटत नाही, कारण की ती थकून येते. आता मी घरात सगळ्यांसाठी पनीरची भाजी करतोय ढाबा स्टाईल. तर तुम्ही माझ्यासोबत आता बघा, कारण की आज सगळे आजावळीच आहेत, मग आज आपण स्वयंपाकच करूयात. चला चलो मग आता सुरू करूयात आपण पनीरची भाजी. पप्पा घावणे बनवत होते, बट ते कॅन्सल केलं, कारण की आता रिअल जेवण कधी करायचं आहे. लेट्स ईट प्रोटीन. पनीर कापून घेऊ पहिले. अच्छा, तुम्ही सगळे पनीर वॉश करतात की नाही करत आफ्टर ओपनिंग इन द पॅक? मी नाही करत, कारण की वॉशच होऊन येतं ना ऑब्विसली बघायला लागलं तर. ओके, तर आपण तेल टाकू आपण याच्यात आणि याला पनीरला फ्राय करून घेऊ, ते इम्पॉर्टंट आहे. तापलं आहे का? तापलं 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 तेल तापलं आहे. थोडं पाणी टाकून बघितलं, तेल तापलं आहे. आता तापलं आहे, आपण ह्याला पहिले फ्राय करून घेऊ पनीरला चात. हे तेल उडतंय रे, माझं पनीर चिपकतं. पनीर चिपकायला नाही पाहिजे. तेल का उडतंय? बघा तर ना, आपण ह्याला पाणी टाकून पूर्ण गळवून टाकू. गळलं की त्याच्यानंतर दही टाकू. दहीमध्ये आपण मसाला टाकू खूप सारे, मग त्याच्यात फेटून टाकायचं. त्याच्यात आपण टाकू धना पावडर एवढी, वाव, मग लाल तिखट एवढी, ओके, मग हळद एवढी, अंदाजा हे माहीत नाही काय, पण टाकून द्या. आणि चला एवढा फेटा, एवढा फेटा की असं मस्तपैकी बारीक करायला पाहिजे. आता झालं वाटतं, पाणी गळलं सगळ्याचं, ह्याच्यातच टाकून द्या पाणी. थोडं शिजू दे त्याला, मग आपण झालं. आता नुसतं पनीर टाकायचं आहे. डन. त्याला बोलली होती मी, आम्हाला बोलव म्हणून. तुला बोलली होती ना? मला माहित नव्हतं, पण तू तिकडे आहेस पुण्याला असं. मी इथेच होतो कोथरूडला आहे तू? मी याला बोललेली मामाला बोलव. तुम्हाला काही आणतो का नाही? हो आणतो ना, प्रेम. तू बोल मामाचं लगीन, मामाचं लगीन. मामाचं लगीन होतंय. हा, मामा तेवढा उत्सुक झालाय परत. तो काय बोलतो, हा, हडपसरचा डॉनची मुलगी मला आली, आता काय करायचं? म्हटलं कर. अरे पण पप्पू मामा, हो बोल ना भाऊ. तू तर बोललास तुला फॉरेनर पाहिजे, हे काय इंडियन पकडतोय? काय पाहिजे? फॉरेनर पाहिजे ना, फॉरेनर. फॉरेनर हवी ना तुला, असं तू बोलला होता म्हणे बा. अरे बाबा, तू फॉरेनर तुझ्यासाठी आता सध्या. नाही, आफ्रिकन मला आवडत नाही. काय काय? गाईज, माझ्या मामाला लग्न करायचंय, प्लीज ह्याचा चेहरा बघून घ्या. बाबा
लगेच ब्लॉग मध्ये टाकशील मला माहिती. मग लोक पोहोचेल ना लोकांकडे. मग कोणाला पाहिजे असेल खरंच कोणाला वाटत असेल की हा खरंच हा कोणाला पाहिजे का विचारा. हा कोणाला मामा तू विश्वास नाही करणार. अर्धा तास पूर्वी ही बाई एवढी आजारी होती म्हणजे त्रास असं दाखवत मी अरे थंबली आहे असं आणि तुझा चेहरा बघितला बघ किती किती बडबड करते बघ ती. मग ते असं होतं रे जुने दिवस आठवले किंवा असं गप्पा मारायचं ना ते आजार बिजार सगळं विसरून जातो माणूस असं. काय बोलतो ते पण छान आहे त्यांना पण आता पोरगी पाहिजे ना म्हणून ते गोड गोड बोलतायत. अबे 2 वेळा बेल कोण वाजवते पार्थ आला वाटतं. अरे हो काय काय सुसू लागली काय रोजच झालंय याला सुसू लागते रोजचं आणि असं पळत पळत जातो. गाईज अजून जेवलो नाही आम्ही बट हे बघा पनीरची भाजी किती सुंदर दिसते. नाहीस ना. पीठ मळून ठेवलंय पप्पांनी कारण की माझ्या आईसाहेबांनी सांगितलं की पीठ मळून ठेवायला. मग आता ते पीठ मळून ठेवलंय. काय करतो हळूहळू छत्री नवीन घेतली. पावसाला माझ्याकडे छत्री नव्हती. मला झोपायचं पैसा येत नाही की छत्री देतो. मला झोपायचं तिकडे. कोण आहे कोण आहे रे. आहे कोणता तरी मामा तो. आहे कोणता तरी नाम तो रोशन करता है नहीं सिर्फ नाम का है. आता मग मी तर स्वतः दख्खनची आहे. दिलंय मला बागलांमध्ये तर करायचं काय. हे काय हे एवढे सगळे जातीवाती करून ठेवलेत. एरिया आहे हा ते एरिया तू बागलांचाच आहेस मेलिया. बागलांचा आहे हा म्हणजे पप्पू आणि तू बागलांच आहे तुम्ही. हे काय बागलान म्हणजे काय रे आपण बगीच्यामध्ये झालेलो का. नाही ऍक्च्युली डोंगराच्या खालचा जो भाग असतो त्याला त्याला दख्खन म्हणतात. दख्खनचं पठार म्हणजे आपण घसरलेले लोक आहेत का. नाही आणि दख्खनच्या आणि डोंगराच्या वरती म्हणजे मालेगाव वगैरे होतं त्याला बागलान म्हणतात. सर्टन एरिया अच्छा वगैरे. म्हणजे हे लोक आपल्या राजवाड्यामध्ये यायचे आणि आपल्याकडून मागून जायचे खाली आणि नंतर आपल्याला शिवे द्यायचे नाही. अरे हो बागलान म्हणजे ना पूर्वीच्या काळी आपल्याकडे ना जंगल खूप मोठे होते आणि वाघ पण होते अजून पण आहेत. वाघ वाघाची लँड. ओ बागलान अच्छा. म्हणून ते गाड्यांवर पण लिहिलेलं असतं बघ बागलांची वाघीण वगैरे. ओके डबल आहे पण डबल आहे काढीची. छत्री बघितली का डबल काढीची. पप्पा काय ते लिहित आहेत. पार्थने हुशार हा म्हणजे चांगली गेली छत्री. आई आई ऐक ना. आई ऐक ना. आई 2 मिनिटं बाळा. पप्पा ही उशी आहे. हे उशीचा बॉयफ्रेंड तिला काय म्हणतो. झोप बाई आता वेळ झाली आता. झोप हा झोप बाई आता वेळ झाली आहे. सांग ना आई काय म्हणतो. आई सांग ना. झोप वेळ झाली आहे. ऐक ना जोकचा किरकिर करू नका. ऐका ना उशीचा बॉयफ्रेंड ऐक ना आई उशीचा बॉयफ्रेंड ऐकायचं ना. तिला काय म्हणतो सांगू. अगं माझं पिल्लू पिल्लू. अगं माझं पिल्लू. लागला मग हसत का नाही जोक वरती. हा जोक वरती अन्नाचा आवाज नका बघ. अण्णा त्याला अन्नाचा पार्थला अण्णा नाव ठेवलंय तू.